नमस्कार मंडळी, मी हरीश हांडे, सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता मी आलो आहे परळ वर्कशॉप इथे आणि ह्या परळ वर्कशॉप हे पहिलं वर्कशॉप असणार आहे। यानंतर मग तुम्हाला बरेच मोठे मोठे जे मंडळी आहेत, आपले मूर्तिकार मंडळी, त्यांचं मी तुम्हाला वर्कशॉप या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला तर मग आता आतमध्ये जातो मी परळ वर्कशॉपमध्ये आणि इथे काय काम चालू आहे ते एक अपडेट तुम्हाला देत आहे या व्हिडिओमध्ये। प्रत्येक जेवढे पण कारखाने आहेत तिथे कसे कसे काम चालू आहे, मोठे मोठे मूर्त्या कशा बनवतात हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे। चला तर मग जाऊया आतमध्ये आणि दाखवतो। आणि यामध्ये जे फेमस मूर्तिकार आहेत, लालबाग, परळ आणि बकरी अड्डा इथे असलेले जे फेमस मूर्तिकार आहेत त्यांचे तुम्हाला या कारखाने जे आहेत या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील। एक एक तुम्हाला दाखवतो। चला आता सध्या इथे सिद्धेश दिघोळे यांचा जो कारखाना आहे इथे परळ वर्कशॉप इथे, ते तुम्हाला मी दाखवतो आणि इतर जे मूर्तिकार आहेत त्यांचेसुद्धा तुम्हाला मी दाखवतो। चला तर मंडळी, आता सध्या बघू शकता तुम्ही कारखान्याबाहेर भरपूर बॅनर्स वगैरे लागलेत। हे बॅनर्स खरं तर टी शर्ट आणि वगैरे आणि आगमन सोहळ्या कधी आहे म्हणजे कोणता आगमन सोहळा केव्हा आहे याचे बॅनर्स वगैरे आहेत। तुम्ही बघू शकता स्लेटर रोडचा जो आहे तो 18 तारखेला रविवारी आहे। असे अनेक बॅनर्स वगैरे तुम्हाला बघायला भेटतील। आणि हा परळ वर्कशॉपच्या बाहेरचा जो परिसर तुम्ही आता मोकळा बघत आहात, हे येणाऱ्या काय रविवार ही आणि पुढचे काय बरेचसे रविवार आहेत हे तुम्हाला पॅक दिसणार आहे। बरंच म्हणजे अवघा थोडेसंच काही दिवस राहिले, त्यामध्ये हे सर्व पॅक होताना तुम्हाला दिसणार आहे। तर मंडळी, हे आहे परळ वर्कशॉपच्या आतमधले हे छोटे गणपती कारखाना। एक साधारण 9-10 फुटाच्या मूर्तींचा आहे आणि ही सुंदर अशी ही मूर्ती छोट्या बारीक सारीक मूर्त्या तुम्हाला इथे बघायला भेटतील। ही काम करताना तुम्हाला इथे दिसत आहे। ही मूर्ती खूप भारी होईल जेव्हा कलर होणार ना मंडळी। ही मूर्ती खरं सांगतो विठ्ठलाच्या रूपामध्ये पाठी प्रभावळ आहे विठ्ठल देवाचा, आणि विठ्ठल इकडे आहे, एक मिनटं, आणि या बाजूला आहे रखुमाई देवीचं खूप सुंदर प्रभावळ आहे। आणि पाठी पंढरपूरचा जो कळस मंदिर आहे, मंदिरात कळस दाखवला आहे। आणि आपल्या इथे गणपती बाप्पा खूप सुंदर दिसेल। हे पण खूप छान अशी मूर्ती आहे। ही जी मूर्ती तुम्हाला बघायला भेटते ही वेगळीच आहे आणि श्रीरामांच्या रूपामध्ये ही मूर्ती आहे। बघून कळतं, कलर केल्यावर अजून भारी वाटेल। ही सुद्धा मूर्ती कलर केल्यावर सेमच आहे दोन्ही पण। बरेच अशा सिमिलर प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला भेटतील। तर मंडळी, हे आहे मागच्या वर्षीची जी चिंतामणीची मूर्ती आहे तशा प्रकारे छोट्या साईजमध्ये ही मूर्ती तुम्हाला बघायला भेटते। इथे हनुमान देव आहेत जे इथे गेल्या वर्षी खाली विराजमान होते चरणापाशी, आणि श्रीराम आणि त्या साईडला सीतामाता, असं हे विराट असं स्वरूप आहे गणपती बाप्पांचं, खूप सुंदर। तर मंडळी, आता तुम्ही ह्या ज्या मूर्त्या बघत आहात या आहेत सिद्धेश दिघोळे यांच्या कारखान्यामधील कलागंध या कारखान्यातली मूर्ती तुम्हाला समोर आता दिसत आहे। ही जी मूर्ती आहे ही खेतवाडीचा मोरया 7वी गल्ली या मंडळाची मूर्ती आहे। त्याच्या पाठीमागे तुम्हाला काळा चौकीचा महागणपतीची मूर्ती बघायला भेटते। इथे खूप सुंदर हे कार्विंग करताना मला दिसले, म्हणून मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप सुंदर त्यांची ती कलाकृती आणि ते करत आहे, कला दाखवत आहे। आणि एकदम मला तर वाटतं हे प्रभावाच्या आजूबाजूस कुठेतरी वापरण्यात येईल अशी शंका आहे। आणि इथे मंडळी असं होतं की लहान मूर्त्यांचे कारखाना सुद्धा होता, ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे। खूप सुंदर असा इथे लहान मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील। सुंदर सुबक अशा मूर्त्या नुकतंच त्यांनी उघडलं होतं कारखाना वगैरे। हा
तुम्हाला कारखाना जो आहे हा परेल वर्कशॉपच्या एकदम सुरुवातीलाच तुम्हाला या लहान मूर्त्या पाहायला भेटतात. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. इथे पुण्याचे जे मानाचा गणपती आहे त्यातील त्या स्वरूपामधील ही इथे रिद्धी सिद्धी यांच्या गणपती बाप्पा आणि रिद्धी सिद्धी यांची ही मूर्ती इथे बघायला भेटते. खूप सुंदर अशा या इकडे बऱ्याच मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. नक्की या, विजिट करा, आवडेल ती मूर्ती बुक करून जा. धन्यवाद. तर मंडळी, आता परेल वर्कशॉपवरून मी आता आलो आहे गणसंकुल येथे. गणसंकुल इथे निखिल खातू आणि अरुण दत्ते आणि बरेच असे मूर्तिकार इथे तुम्हाला भेटतील. बरेच त्यांच्या मोठ्या मोठ्या मूर्त्यासुद्धा आहेत. लहान मूर्त्यांचे कारखाने पण इथे बरेच सुरू झालेले आहेत. तर त्या काही रेडीमेड मूर्त्या आहेत. तुम्हाला जर घ्यायच्या असतील, मोठ्या बुक करायच्या असेल तर इथे तुम्ही येऊन घेऊ शकता. तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. परेल वर्कशॉपचा ॲड्रेस, लोकेशन वगैरे सर्वांना माहिती आहे. नाही माहिती असेल तरीसुद्धा मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्याची लिंक देईल, ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देईल. प्रत्येक कारखान्याची जी ॲड्रेस आणि डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मी तुम्हाला देईल. आता गणसंकुलकडे मी आता आलेलो आहे आणि गणसंकुलचा ॲड्रेससुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. इथे जर तुम्हाला यायचं असेल तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल, इकडनं हा येण्याचा जो मार्ग आहे हा करी रोडपासून येण्याचा मार्ग आहे आणि ह्या बाजूने जो येण्याचा जो मार्ग आहे हा इकडनं तुम्ही बघत असाल, हा भारत माता म्हणजे लालबागच्या बाजूने येण्याचा जो मार्ग आहे. तिथे तिकडे येऊन तुम्ही गणसंकुल, या पाठीमागे तुम्ही माझ्या बघत असाल गणसंकुल आहे. इकडे आपण आता आतमध्ये जाणार आहोत. तर इथे जाऊया आतमध्ये आणि इथे जाण्यासाठी हे तुम्हाला लोकेशन आहे आणि हे मोठे मोठे लँडमार्क्स तुम्हाला मी दाखवत आहे. तर आतमध्ये जाऊया आणि बघूया मूर्तीचं काम आत्तापर्यंत कितीपर्यंत झालेलं आहे. हे माझा व्हिडिओ बनवण्याचं ध्येय हेच आहे की तुम्हाला कारखाने कुठे कुठे आहेत मोठे मोठ्या मूर्तिकारांचे आणि ते आतापर्यंत मूर्ती बनवून त्यांचं किती पर्यंत झालेलं आहे, म्हणजे कलरचं काम बाकी काय कितीपर्यंत त्यांचं काम झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवायचं आहे. चला तर आतमध्ये जाऊया, मग भन्नाट सगळ्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. चला तर. तर मंडळी, असे बरेच मूर्तिकार आहेत. वेळे ब्रदर्स आणि त्यांच्या ह्या मूर्त्या मला खास करून आवडतात कारण मूर्ती शिवाय आर्ट्सचं इथे ऑफिस आहे आणि इथे काही मूर्त्या बनत आहेत. थोडंसं अजून प्रगती स्थळावरतीच काम चालू आहे. तर मंडळी, हे आहे विजय रामकृष्ण खातू यांचा कारखाना. आता सध्या त्यांचे सुपुत्र निखिल खातू हा कारखाना चालवतात. आपल्या कुलाब्याच्या राजाची मूर्तीसुद्धा इथेच तयार होताना दिसत आहे. भरपूर अशा मूर्त्या इथे तयार होतात. तर हा असा कारखाना आहे. क्वालिटी पटणे. तुम्ही आता अरुण दत्ते यांच्या कारखान्याकडे जाणार आहे मी आता आणि तुम्हाला अरुण दत्ते यांचा कारखाना मी दाखवणार आहे. आता हा जो निखिल खातूंचा जो वर्कशॉप आहे इथे जरा प्रवेश बंद आहे आतमध्ये जाण्यासाठी. फक्त ज्यांना परवानगी आहे तेच आतमध्ये जाऊ शकतात. आपली कुलाब्याच्या राजाची जो मूर्तीसुद्धा इथेच बनवत आहेत आणि जर कोण असतं सोबत तर मी नक्कीच आतमध्ये जाऊन आलो असतो. आणि शिवाय आर्ट्स वगैरे हे जे काय मूर्तिकार वगैरे आहेत यांचीसुद्धा मी दाखवलेली आहे मूर्त्या जे काय तयार होत आहेत तिकडे. तर ते सर्व एकत्रित इथं मूर्त्या अजून पण एवढ्या काय प्रगती स्थळावरती नाही आहेत. एकदम नॉर्मलच मूर्त्या तयार झालेल्या आहेत. कोणाचं म्हणजे एकदम साच्यामध्येच आहे, साच्यामध्ये तयार होतात आहे. कलर वगैरेचं काम काही सुरू झालेलं नाही आहे या कारखान्यामध्ये तरी. आता यानंतर जाणार आहोत आपण अरुण दत्ते यांच्या कारखान्यामध्ये.
चला तर मग तिकडे जाऊया. तर मंडळी आता अरुण दत्ते यांचा कारखाना आता तुम्ही बघितला आहे. तर मंडळी आता मी राजन झाड यांच्या कारखान्यापाशी पोहोचलेलो आहे. शिवशक्ती पार्क ही मागे तुम्ही जी बिल्डिंग बघत असाल, या बिल्डिंगच्या इथे आतमध्ये तुम्ही गेलात गेटच्या आतमध्ये तर राजन झाड यांचा तुम्हाला कारखाना भेटतो. ते तेजूकायचे मूर्तिकार आहेत. समोर इथे माझ्या HDFC बँक आहे. HDFC बँक आहे, सेंट्रल बँक आहे. या दोन बँकच्या जस्ट ऑपोजिट साईडला समोरच्या बाजूस हा कारखान्याचा गेट आहे. चला तर मग आपण आता आतमध्ये जाऊया आणि काय काय मूर्ती कशा कशा तयार झाल्यात आणि ते सर्व तुम्हाला आता मी दाखवतो. मोस्टली तर सगळ्या मूर्त्यांचे मी सध्या फेसच दाखवतो कारण पूर्ण स्ट्रक्चर कपडे वगैरे म्हणजे नाही असं, त्यामुळे सर्व काही दाखवू शकत नाही तुम्हाला. तर जाऊया. इथे असं ही एंट्री आहे, तिथून तुम्ही आत जाऊ शकता. आणि हे इथे हे एक मैदान आहे आणि ह्या मैदानाच्याच बाजूला इकडे हे खूप असा मोठा कारखाना पण एवढा नाही आहे, पण ज्या काय मूर्त्या बनतात त्या एक नंबर असतात. म्हणजे युनिक लेवल म्हणू शकतो. या मूर्तिकाराचं एकच वैशिष्ट्य आहे की जे फेस आहे तो खूपच वेगळा फेस आहे. तुम्ही आता बघू शकता जे काम चालू आहे ते खरं तर सुकवण्याचं काम चालू आहे. आणि फेस खरं तर जे फेस आहे, बाकी मूर्ती सर्व बहुतेक तरी सेमच असतात, पण राजन झाड या मूर्तिकारांचा जे फेस तयार करतात ते कोणी अजूनपर्यंत तयार करू शकले नाही. तर तो फेस तुम्ही आता बोलत आहे बघा, जवळून तुम्ही बघितला, झूम करून मी केला आहे तुमच्यासाठी. तर हे फेस जो आहे हा तुम्ही वेगळाच बघायला भेटतं आणि खूपच युनिक बनवतात ते. तर मंडळी तेजूकायचा जो राजा आहे लालबाग इथे, जे मुंबईचा राजा समोरचं जे मंडळ आहे ते सुद्धा इथेच मूर्ती त्यांची तयार होते. त्यातून कोणती असेल ते मला माहीत नाही आहे, पण असेच इथे खूप छान छान मूर्ती इथे तयार होत असतात. ये साचे में वो क्या मटेरियल है? लगदा. अच्छा, कागद का लगदा आहे. तर कागदाच्या लगद्यापासून बनवतात हे. आणि तो ये पेपरवाला मूर्ती बन रहा है क्या? तर खास करून राजन झाडसुद्धा मंडळी हे आहेत की कागदाच्या लगद्यापासून बनवण्यामध्ये त्यांचं पटाईत आहेत आणि बरेच मूर्त्या त्यांनी पेपरच्या लगद्यापासून बनवलेल्या आहेत. तो ये मटेरियल बना है क्या ये पूरा? पेपर के लगदे का. आता हे जे तुम्ही बघत आहात मंडळी हे पेपरच्या लगद्यापासून बनवलेलं आहे मटेरियल आहे. आणि मग ते त्याचं चपातीसारखं सपाट करून तर ते तिथे थापून ते व्यवस्थित बनवण्यात येतं. आणि मग ते असा एक प्रोसेस असतो, एक वेगळंच तुम्हाला इथे बघायला भेटतं. हे बघा ते सर्व इथे त्यांनी तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बाकी मूर्तिकारांकडे तुम्हाला बघायला भेटणार नाही, फक्त बहुतेक तरी यांच्याकडेच पेपरच्या मूर्त्या जास्त करून बनवल्या जातात. आणि पटाईत तेजूकाच्या राजाची मूर्तीसुद्धा एक वर्षी पेपरची बनवली होती. तर भारीच काम आहे. म्हणजे पेपरच्या मूर्त्या बेटर आहेत, पर्यावरणाला काही नुकसान होत नाही आणि खूप सुंदर असतात. म्हणजे बघण्यामध्ये सुंदर आणि ते पर्यावरणपूरक असतात. त्याला थोडंसं असं ओलं करून आणि मग त्याला नंतर मग ते हे केलं जातं. तो आप पेपर को क्या सुखाते हैं क्या पहले? जलाते हैं. हाँ, और फिर अच्छा मटेरियल डालते हैं, फिर मिक्स करके फिर वो ऐसा बन जाता, कलर आ जाता है ऐसा आटे के जैसा. तो ये क्या ये पाउडर क्या है वैसे? ये लगदे का पाउडर. अच्छा, लगदे का पाउडर है. क्या मतलब क्या बोलते हैं इसको? लांबी. अच्छा, लांबी बोलते हैं. अच्छा, तर हे लांबी आहे आणि अशा प्रकारे हे बनवत आहेत. तरी इथे जे तेजूकाया राजा बनतो इथे आणि राजन झाड यांचा जो कारखाना आहे यांच्याकडे फारशा मूर्त्या नसतात. एक ठाण्याचा राजा वगैरे असतो आणि एवढ्या मूर्त्या फारशा नाही आहेत. काही मूर्त्या हे बघा ते पाठीमागे इथे आहेत
आणि हा कारखानासुद्धा आहे त्यांचाच. तो एक कारखाना म्हणजे तो एक आहे आणि हा एक इथे आहे. तर इथे पण जातो आपण. आणि आता मध्येच अशा कमी मूर्त्या घेतात पण त्या पण भारी काम असतं त्यांचं बनवण्याचं जी काम पद्धत असते ती मला आवडते आणि त्याच्यामध्ये त्यांचं काम भारी आहे. तर आता आतमध्ये जाऊया आणि या बघू कसं आहे त्यांचं काम. चौकापासून मी जो समोरचा रस्ता दिसतोय चिंचपोकळी, तर तिथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता बकरी अड्ड्याकडे. आणि तुम्हाला चला आता बकरी अड्ड्याचे जे कारखाना आहे तिथे कसा पोहोचायचं ते तुम्हाला मी दाखवतो. चला तर मग हे जे पाठीमागे तुम्ही हा रस्ता बघतात तो मुलगा चालला आहे, तर तिथून चिंचपोकळी स्टेशनचा जो गेट आहे जाण्याचा आणि इकडे हा आहे बकरी अड्डा. तर बकरी अड्ड्याकडे जाण्यासाठी हा जो रस्ता लागतो आणि पुढे पुढे तुम्ही जर गेलात तर आपले काही मंडळ आहेत म्हणजे रेश्मा खातू आहेत, परत मुंबईचा राजाचे जे मूर्तिकार आहेत तर ते तुम्हाला त्यांचे तिथे कारखाने दिसतील. मी येऊन पोचलो आहे गजामुख आर्ट्स म्हणजे सतीदादाच्या कारखान्याजवळ. सतीदादाचा कारखाना जर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही चिंचपोकळी स्टेशनपासून तुम्ही बाहेर पडला वेस्ट साईडला, तर तिकडनं तुम्ही बाहेर येताच हा रस्ता तुम्हाला दिसेल. या रस्त्याने सरळ स्ट्रेट चालत यायचं आणि इथे सतीदादाचा कारखाना आहे. इथे पाठीमागे तुम्हाला मूर्ती बनवताना दिसत आहे. तर इथून पुढे तुम्ही जर गेला तर तुम्हाला रेश्मा खातूंचा कारखाना दिसतो. बकरी अड्डा या रस्त्याला म्हणतात असं. आणि या रस्त्यावरती चालतं बरेच असे मोठे मोठे मूर्तिकार आहेत आणि मेन मोठे मूर्तिकार आहेत रेश्मा खातू आणि सतीशदादा. तर तुम्ही सहजच येऊ शकता, काही एवढं मोठं काय डिफिकल्ट नाही आहे. फक्त काय जास्त लोकांना माहीत नाही, त्यामुळे मी ॲड्रेस जो इकडचा आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर नक्कीच तो चेकआउट करा आणि तुम्ही ते येऊ शकता. आत्ता सध्या तरी काय आहे इकडे ज्या मूर्त्या आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकत नाही, कारण मूर्ती प्रॉपर पद्धतीने रेडी नाही आहे. म्हणजे दिसायला तर दिसतं आहे पण ते दाखवायच्या ह्याच्यामध्ये नाही आहे. इथे कुलाब्याचा युवराज आहे, लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर आहे, अशा बरेच अशा मूर्त्या आहेत. तर ते तुम्हाला मी दाखवेल जेव्हा वेळ आगमन वगैरे सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आता सध्या तरी नाही दाखवू शकतो. फक्त लोकेशन तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर यायचं असेल बघायला तुम्ही नक्कीच येऊन बघू शकता. धन्यवाद. मंडळी आता मी आलो आहे रेश्मा खातू यांच्या कारखान्याचे. ते शेवटी रेश्मा खातूंचा कारखाना तुम्हाला दाखवत आहे. पाठीमागे तुम्ही बघत असाल एवढा मोठा हा रेश्मा खातूचा कारखाना आहे, जिथे चिंचपोकळीचा चिंतामणी या बघा या गेटपासून तुम्हाला बाहेर पडेल. आणि इकडे माझ्या समोरच गेट आहे, तुम्हाला दाखवतो. तर हा गेट आहे आणि गेटमधून चिंतामणी बाहेर पडतो. बरेच अजून पण मूर्त्या आहेत, पण रेश्मा खातूंकडे जास्त मूर्त्या नसतात, पण मोठ्याच मूर्त्या करतात, पण भारी असतात त्यांच्या मूर्त्या. तर यावर्षी कोणत्या प्रकारात आणि म्हणजे कोणत्या रूपामध्ये चिंतामणीची मूर्ती आपल्याला बघायला भेटणार आहे ते कोणालाच माहिती नाही आहे. सर्व गुपित आहे, ते वेळ आल्यावरतीच कळेल. आणि सर्व काही आता आतमध्ये एंट्री ॲक्च्युली जरा पण कोणाला नाही आहे, फक्त जे कामगार मंडळी आहेत तेच फक्त आतमध्ये जाऊ शकतात. तर त्यानंतर आता लोकेशन तुम्हाला दाखवलं, मगाशी तुम्हाला मी लोकेशन सांगितलेलं आहे. तर इथून भायखळा स्टेशनपासून सुद्धा जरा जास्त जवळ आहे चिंचपोकळीपेक्षा. तर इकडने बघा कसं आहे, हा जो तुम्ही जो रस्ता बघताय हा सिग्नल आहे, त्या सिग्नलपासून भायखळा स्टेशन जास्त जवळ आहे चिंचपोकळीपेक्षा. तर चिंचपोकळी
पेक्षा जास्त जवळ असल्यामुळे तो तुम्ही इथे पटकन येऊ शकता आणि ते बेटर राहणार तुम्हाला जर तुम्हाला यायचं असेल. आणि आगमनासाठी जर येत असाल तर मी तुम्हाला काय बोलेल की तुम्ही भायखळ्यावरूनच या, कारण तुम्हाला जायला परत घरी जाण्यासाठी सुद्धा बरं पडेल. भायखळा जवळ असल्यामुळे तर भायखळा स्टेशन इथे जवळ आहे आणि या इथे मस्त आगमन सोहळे असतात. आणि चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो. तर भेटतो तुम्हाला पुढच्याच अशा व्हिडिओमध्ये. तर सर्व हे मेन गणपती मंडळांचे जे कारखाने आहेत ते बघायला माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटतो तुम्हाला पुढच्याच अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. तर मंडळी हा चिंतामणी चिंचपोकळीचा चिंतामणी इकडनं या गेटपासून बाहेर येताना तुम्हाला दिसेल जेव्हा आगमन असेल. जेव्हा रिलीज डेट अजून म्हणजे जो आगमनाची जी डेट आहे ती अजूनपर्यंत रिलीज झालेली नाही आहे. तर इकडनं तुम्ही हा रस्ता आहे भायखळा स्टेशनपासून येण्यासाठी. आणि हे बघा चिंतामणी इकडनं बाहेर पडताना दिसेल. आणि अजून इतरसुद्धा मंडळ